जळगाव येथील MIDC परिसरात मोरिया ग्लोबल केमिकलच्या कंपनीला आज बुधवार 17 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास आग लागली। यावेळी ही आग इतकी भयानक होती की बाजूच्या कंपनीला ही आग लागल्याने 2 ते 3 कंपन्यांना भक्ष्यस्थानी पडल्या। कंपनीतून विविध प्रकारचे स्फोट होत असल्याने परिसरामध्ये भयाचे वातावरण आहे। 2 कंपन्यांमध्ये ही आग पसरल्याचे दिसून येत आहे। घटनेत करण जगबीर संधू राहणार अमरावती आणि उमेश जगदीश कोळी राहणार यावल यांच्यासह अन्य 2 जण असे 4 जण जखमी झाले आहेत। त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। घटनास्थळी महानगरपालिका व इतर अग्निशमन दलाचे बंब दाखल होत असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। MIDC पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल असून नागरिकांच्या मदतीने मदत कार्य करीत आहेत। दरम्यान आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून दोन्ही कंपन्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याची बातमी व्यक्त होत आहे। वेगवेगळ्या प्रकारचे स्फोट होत असल्याने परिसरामध्ये भयाचे वातावरण आहे। 2 कंपन्यांमध्ये ही आग पसरल्याचे दिसून येत आहे। नाजनीन शेख, दिव्य जळगाव न्यूज।